मला गाडी दाखल करून ठेवता तुम्ही आता. आता मी नसतो थांबत. जे ट्रेन त्याचे काचा लावा. आता काकांचं नाही थांबायचं कारण तुम्हाला सांगतो, त्यामुळे व्लॉग शेवटपर्यंत बघा. तर राम मित्रांनो, मी ब्लॉगर आदित्य आणि स्वागत आहे तुमचं देवदर्शन विथ लालपरी या सिरीजच्या पार्ट 4 मध्ये. आता हे गाणं ऐकून तुम्हाला कळालंच असेल की आम्ही कुठं चाललोय ते. तर नमस्कार मित्रांनो, तर सकाळी आम्ही मार्लेश्वरला दर्शन घेतलेलं आहे ना, आता आम्ही चाललोय गणपतीपुळेला. आता विषय असा झालता की सकाळी मार्लेश्वरला दर्शनाला गेलो होतो तेव्हा काकांना बसपशी थांबावं लागलं होतं, त्यामुळे काकांना काही मार्लेश्वरला दर्शनाला येता आलं नाही. त्यात गणपतीपुळेला जाताना गणपतीपुळेचा समुद्र पाहून काका म्हणले आता मी नसतो ऐकत. मला गाडी दाखल करून ठेवता तुम्ही आता. आता मी नसतो थांबत. जे ट्रेन त्याचे काचा लावा. सगळी ट्रिप तर एकदम मजेत चालू होती. त्यात पवार काकांचं सगळ्यांना एकदा मार्गदर्शन करताना तर ऐका. आंघोळ्या नाही केल्या त्यांनी अर्ध्या समुद्रात जाऊन यायचे. जवळपास 12च्या दरम्यान आम्ही गणपतीपुळेला पोहोचलो आणि त्यानंतर बस पार्किंग करून आम्ही निघालो दर्शनाला. मंदिरात येऊन गणपती बाप्पांचं दर्शन तर एकदम मस्त झालं. म्हणलं चला आता थोडं समुद्र किनारा फिरून येऊ. त्यातलाही जण असं पायावर पाणी आलेले व्हिडिओ काढतात, म्हणलं आता आपण पण व्हिडिओ काढून बघू. अर थांबा थांबा थांबा, मध्येच ऍडव्हर्टाइजमेंट आली. पाण्याचे बडते चालू असल्यामुळे जास्त काय पाण्यात जात आलं नाही, त्यामुळे लांबूनच व्हिडिओ काढले. त्यात भूक लागली म्हणून इथला प्रसाद घ्यायला गेलो तर इथली खिचडी, लोणचं आणि त्यासोबत गोडबुंदी तर एकदम क्वालिटी लागत होती. तिथे प्रसाद घेऊन आम्ही आलो जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्य यांच्या नानीच धाम येथे. इथे श्री गजानन महाराजांचं दर्शन घेऊन सगळ्या ग्रुपचा एक फोटो काढला आणि त्यानंतर आम्ही निघालो परतीच्या प्रवासाला. आता पाऊस सुरू झालता, मग आंबे घाटात मस्तपैकी पावसाचा आनंद घेतला. हे कोकणची माणसं साधी भोळी. आता या भावाकडून फणस घेतला आणि संध्याकाळी एका ठिकाणी जेवण करून आम्ही निघालो परत नगरला. तर अशा पद्धतीने आपली देवदर्शन विथ लालपरी ही सिरीज इथंच संपते. आणि तुम्हाला जर ही सिरीज आवडली असेल तर आपल्या इन्स्टा पेजला फॉलो आणि आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.